करोल बापू गेल्या 15 दिवसापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये जे पावसाने थैमान घातलंय त्यामुळे जे सीना नदीला जो काय जिल्ह्यात पूर आलेला आहे त्या पुरामध्ये तेलगाव हे नदीकाठी असलेलं गाव आहे। तुम्ही बघितलं असेल या गावची अशी भयावह अशी परिस्थिती झालेली आहे। 100% हे गाव पाण्यामध्ये गेलेलं आहे। तुम्ही बघितलं असेल या देवीचं इथे यल्लामाईचं मंदिर आहे, त्या मंदिराच्या शिखरापर्यंत पाणी पोचलं। गावच्या सरपंचाच्या ऑफिस पर्यंत ते शाळा अंगणवाडी असेल या सगळे 100% पाण्यामध्ये आहे। अशा पद्धतीने दलित वस्तीचा भाग असेल या गावामध्ये माणूस वाडी वस्ती राहिली नाही की त्या माणसाला जागेवर राहता आलं। शेतीचं तर अनेक पटीनं नुकसान झालेलं आहे। आता शेतीची काय परिस्थिती असेल, शेतकऱ्यांशी बोलत असताना डोळ्यातला आशू थांबत नाही की जाताना जमिनीबरोबर पाण्याबरोबर जमीन वाहून गेलेली आहे, पूर्ण खडकाळ राहिलेला आहे। इतकं मोठं संकट असताना माझी सरकार म्हणून एवढीच विनंती आहे की या गावाला 100% पुनर्वसन केलं पाहिजे। कारण 2020 ला सुद्धा या गावामध्ये पाणी घुसलं होतं, तेव्हा सुद्धा या गावचे खूप मोठं नुकसान झालेलं आहे। त्यामुळं शासनाने ज्या पद्धतीनं आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी शिरवाळवाडीला ज्या पद्धतीने इर्शाळवाडीमध्ये नुकसान झाल्यानंतर त्या लोकांचं पुनर्वसन केलं, त्याच धर्तीवर तेलगावचं पुनर्वसन उंच ठिकाणी झालं पाहिजे। नाहीतर पुन्हा एकदा अजून हा संसार उभा करायचा आणि पुन्हा एकदा निसर्गाचा 2 वर्षांनी कोप होणार आणि पुन्हा या लोकांचा संसार सगळा रस्त्यावर येणार। ही किती दिवस हा सगळा खेळ चालणार आहे? म्हणून माझी विनंती आहे की आपण ह्याच्यामध्ये गांभीर्याने या तेलगावच्या बाबतीत घेतलं पाहिजे। कारण बाकीच्या गावामध्ये शेतीचं नुकसान झालंय, पण या गावामध्ये गावच पाण्यात जात आहे। नदीच्या एकदम जवळ असलेलं गाव आहे वसलेलं। मी आज तुम्हाला माहित आहे दसऱ्यासारखा महत्वाचा सण आहे, दसऱ्याच्या सणामध्ये शिवसेनेचा मुंबईमध्ये दसरा मेळावा चालू आहे। पण राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी शिवसैनिकाला आदेश केला की आजचा दसरा शेतकऱ्याच्या बांधावर केला पाहिजे। यासाठी आज आम्ही शेतकऱ्यांबरोबर आहोत। गेली 8-15 दिवस झाला आम्ही स्वतः रस्त्यावर उतरून लोकांमध्ये उतरून शेतावर बांधावर जाऊन लोकांची मदत करण्याचं तर काम करतोयच। पण ही जी काय आज मदत असेल, आज तुम्ही बघितलं असेल आम्ही फायर ब्रिगेडची गाडी घेऊन येऊन गावामध्ये जिथं चिखल मोठ्या प्रमाणामध्ये साचलाय अशी मंदिर असतील, अंगणवाडी असेल, शासकीय तहसील सरपंचाचं ऑफिस असेल, ग्रामपंचायत असेल, हे धुवून त्यांना स्वच्छ करण्याकरता मदत करण्याकरता आलेलो आहे। आमची जी मदत आहे आम्ही कधीच आविर्भाव आणत नाही की खूप मोठी मदत आहे। फक्त ह्याच्या मागचा एकच मेसेज आहे, शिंदे साहेब हेच सांगत असतात की संकट काळामध्ये शेतकऱ्याच्या पाठीमागे सोबत उभं राहण्याच्या भूमिकेतून शिवसेना आज आम्ही इथं सगळेजण आलेलो आहे। शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे ते कुठेतरी एक किट देऊन आणि कुठली तरी मदत करून 100% होणार नाही याची मला पण खात्री आहे। पण या शेतकऱ्याला असं वाटलं नाही पाहिजे की आमच्या सोबत कुणी नाही। आम्ही त्यांच्या अशा संघर्षाच्या काळात त्यांच्या सोबत राहण्याकरता या विश्वासाने इथं आलोय। औषधाचं पण वाटप आपण इथं करतोय। पण मला खास करून कलेक्टर साहेब असतील, पालकमंत्री असतील यांना विनंती आहे, जी सगळी गावं बाधित झालेत त्यांच्या व्यथा वेगळ्या आहेत, पण तेलगावचा खास करून विषय पूर्ण वेगळा। कारण तेलगावमध्ये परिस्थितीत राहतच नाही काय अशी एवढी भयावह परिस्थिती आहे। त्यामुळे तेलगावमध्ये पुनर्वसनाच्या विषयामध्ये आपण सगळ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे।